अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वरांची कथा. हा अध्याय पठन केल्यास आपणास कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वरांची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाले, महाराज, श्रीपाद वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली, ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाले, शिष्योत्तम, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता. तीर्थक्षेत्री ही आध्यात्मिक केंद्रे असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद व श्री वल्लभ लोक कल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तिथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अति प्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतींनी स्वहस्ते त्याची प्रतिष्ठा केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी या रावणांच्या मातोश्री त्या शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून त्यांनी वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणांना कमीपणा वाटला. माताजी, मी तुम्हाला शिवजीसह कैलास पर्वतास लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून ते कैलासापाशी गेले आणि आपल्या 20 हाताने तो पर्वत गदागदा हलू लागला. त्या हादऱ्याने त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाल्या. तेव्हा शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण त्या पर्वताखाली दडपले गेले. त्यांनी आर्तत्रेने शंकराची प्रार्थना केली. ते शिवभक्त असल्याने भोळ्या शिवप्रभूंना दया आली. त्यांनी डाव्या हाताचा दाब काढून गीतादर्शनाने सुटका झाली. तेव्हा जीवदान मिळालेल्या रावणाने अत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्याची दोरी ओढली आणि ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले आणि त्यांच्या साथीने 36 राग रागिणींमध्ये सुस्वर गायन केले. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी मातोश्रीसाठी कैलास परस मागितला. तेव्हा ते म्हणाले, माझ्या पूजेसाठी मी तुम्हाला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. त्यांनी त्यांना स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाले, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर, त्यामुळे तुम्ही ईश्वर स्वरूप व्हाल. मात्र मार्गाने जाता हे दिव्यलिंग कुठेही भूमीवर ठेवू नका. शिवजींचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणांना खूपच आनंद झाला होता. त्यांना वंदन करून ते लंकेच्या दिशेने निघाले. ही वार्ता नारदांनी इंद्रांना सांगताच ते भयभीत झाले. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूंची भेट घेतली व म्हणाले, श्रीहरी, शिवजींचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. तेव्हा श्री विष्णूंनी शंकरांना गाठले व रावणांना आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतींना बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणांना गाठले आणि शिवप्रभूंचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानन, सायंस सध्या न करताच पुढे जाणार आहे काय? ब्राह्मणांनी संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. त्यांचा निरोप घेऊन ते संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्यांच्याही मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्यांना एक बटू दिसले. ते गणपती होते. ते ब्राह्मण कुमार भोळे दिसत आहेत. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्यांच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावले व त्यांना मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाले, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोपर्यंत मी लिंग सांभाळेन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारेन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र हे लिंग मी खाली ठेवीन. ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्यांच्या हाती दिले व ते संध्येसाठी गेले. बटू त्यांच्यापासून काही अंतरावर उभे होते. रावण अर्घ्य देत असताना त्यांना हाक मारली. रावणाने हात दाखवून त्यांना थांबण्यास सांगितले. मग
त्यांनी थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. त्यानंतर गणपतींनी स्वतःच्या पिताजींचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. तेव्हा देवांनी त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते लिंग उपटण्यासाठी त्यांनी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवप्रभू लिंगरूपाने तिथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतले. शिवजींनी वास्तव केले म्हणून देवही तिथे येऊन राहू लागले. हरिओम.